जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। तर तुम्हा सर्वांना माहिती असेल धारावी, तुम्ही ऐकलंच असेल। तर या धारावीमध्ये आपण जाणार आहे। धारावी हा एरिया 3 किलोमीटर मध्ये वाटला गेलेला आहे आणि इथे प्रत्येक जाती धर्माचे लोक पण राहतात आणि छोट्या छोट्या गल्ल्या इथे आहेत आणि आपण ह्याच गल्ल्यांमध्ये बसतो। आपला गणपती बाप्पा खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे असतात आणि त्या गल्ल्यांमध्ये कसे एंटर करतात ते पण मी तुम्हाला दाखवेल आणि खूप मोठे मोठे मंडळ पण इथे आहेत। तर आपण जास्त वेळ नको घेऊया आणि दर्शनाला जाऊया आणि तुम्हाला पण मी दाखवेल की कसे इथे गणपती येतात या गल्ल्यांमध्ये। तर पुढे जाऊया आपण आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया। धारावीमध्ये आपण एंटर केलेला आहे आणि आपल्याला जसा रूट भेटतोय, जसा गणपतीचा मंडळ भेटतोय, आपण तसं एक्सप्लोर करत जाऊया। मंडळीनो, आता आपण पहिला आलो आहे धारावीचा सुखाकर्ता इथे आणि समोरच आपल्याला त्याचं मेन गेट दिसतंय, तिकडे प्रवेशद्वार दिसतंय। आतमधून तिकडनं बघूया आपण आता धारावीचा सुखाकर्ता आणि खूप मोठा असा मंडप आहे आणि आपण असा जस्ट टर्न मारणार ना तर हा गणपती हा बघा आपल्या समोरच आहे। खूप मोठा गणपती आहे धारावीचा सुखाकर्ता। मूर्तीची हाईट 26 फूट आहे आणि मंडळाचं हे 51वं वर्ष आहे। खूप मस्त मूर्ती आहे आणि याचा आपण आगमन पण घेतला होता। आता आपण या धारावीच्या सुखाकर्ताचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण पुढे जाऊया पुढच्या गणपतीकडे। तर आता ना आपल्याला इथलं काय एवढं माहिती नाही, पण ही लहान लहान मुलं आहे ना ते आता आपल्याला ना धारावीचा मोरया दाखवणार आहे। किधर आहे भाई? इधर आहे, गल्ली गल्लीमध्ये आहे तिथे सगळं। तर ही पोरं दाखवणार आहे बघा। हा धारावीचा सुखाकर्ता इथे होता, हा बघा। आणि हा विजय असो आणि हा धारावीच्या मोर्यासाठी आता आपण चाललेलो आहे। चला, ह्या इथे गल्ली बघा किती लहान लहान आहे। आता आपण आहे ना खेतवाडीचा मोर्या इथे पोहोचलोय, पण ही गल्ली बघा केवढीशी आहे आणि या गल्लीमधनं हा गणपती बघा आणतात हे लोक। आपल्या समोर आहे खेतवाडीचा मोर्या, धारावीचा। तर इथे बघा केवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांमधनं गणपती आणलेला आहे। हा बघा मस्त मूर्ती अशी आपल्या समोर आहे आणि या लहान मुलांनी आपल्याला इकडे घेऊन आलेले आहेत। चला, आता हा गणपती आपण करून चाललोय परत पुढच्या एका गल्लीमध्ये। आता ही मुलं आहे तेच आता आपल्याला दाखवणार आहेत गणपती। पुढच्या मंडपाकडे आता आपण आलेलो आहे, धारावीचा वरदविनायक आणि हा पण अशा इथे गल्ल्यांमध्येच बसतो। ही पण खूप मोठी मूर्ती आहे। आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया। इथे काहीतरी वाजतंय हे बघा समोर, त्यामुळे आवाज थोडा कमी येईल माझा, पण आता आपण आतमध्ये बघूया। बघा मंडप खूप मोठा इथे आणि इकडे आपल्या समोरच मूर्ती आहे बघा। मंडप पण मोठी मूर्ती वाटते ही। आतमधून बघूया आपण। मोरावर बसलेली मूर्ती आहे ही, मस्त एकदम। खूप मोठी मूर्ती आहे ही आणि खूप मस्त डेकोरेशन यांनी इकडे केलेलं आहे आणि लहान लहान मुलं पण इथे खूप आहेत। मोरावर गणपती आहे हा बघा आणि ही लहान मूर्ती आहे मस्त अशी मंडळाची, यांच्या छोट्या मुलांची। तर आता आपण आहे ना तिकडनं वरून दर्शन घ्या। वरून
आता आपण ही मूर्ती बघितली नाही, 24 फूट उंच मूर्ती आहे ही आणि मंडळाचं वर्ष आहे 44 आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही धारावीचा वरदविनायक. आणि आता आपण याचं दर्शन घेतलं आणि आता पुढच्या मंडळाकडे आपण जाऊया. चला, तर आता आपण तिकडे बघितला होता ना, तो धारावीचा वरदविनायक होता आणि इथे लगेचच आहे धारावीचा सम्राट आणि या गल्लीमध्ये इथे बसतो आणि आपल्या समोरच आहे ही गल्ली. हा जो आहे ना, हा धारावीचा सम्राटचा मंडप आहे. आतमधून बघूया आता आपण धारावीचा सम्राट. पाय दिसतो आता गणपतीचा आणि आता आपल्या समोरच आहे धारावीच्या सम्राटची खूप सुंदर अशी मूर्ती, मस्त एकदम. तेवीस फूट उंच मूर्ती आहे ही धारावीच्या सम्राटची आणि या गल्लीतून हा गणपती येतो. कसा येतो एवढा मोठा उंच मूर्ती, ही खूप कमालीची गोष्ट आहे. आणि आता आपण आतमधून दर्शन घेतलेलं आहे धारावीच्या सम्राटचं आणि आता आपण पुढच्या मंडळाकडे जाऊया. आता परत आपण एकदा गल्ली गल्ली फिरत आता आपण आलोय धारावीच्या लंबोदर इथे. आता मागे गल्ली बघताना ना, ठिकाण आता आपण एंटर केलाय आणि माझ्या समोरच आहे धारावीचा लंबोदर. तुम्हाला मी दाखवतो. तर हा धारावीचा लंबोदर आहे, त्याचा मंडप आहे इथे आणि आपल्याला इकडनं बाहेरूनच मूर्ती दिसते. आपण आतमधून बघूया धारावीचा लंबोदर. खूप मोठी अशी मूर्ती आहे धारावीच्या लंबोदरची आणि ही इथे बसली जाते बाजूला. इथे आपण फिरतो ना, इथे आपल्याला छोटे मोठे कारखाने इकडे खूप बघायला भेटतील आणि इथे आपल्याला ना दक्षिण भारतचे लोक इथे आपल्याला खूप बघायला भेटतील. दक्षिण भारताला साऊथ इंडियन. आपण आता धारावीच्या लंबोदराचं आपण दर्शन करून बाहेर आलोय. तर आपल्या समोरच एक इथे एक मूर्ती आहे गणपती बाप्पाची, बघा मस्त आहे एकदम. आपण आता इकडनं आलो होतो आणि आता आपल्या समोरच आहे इथे धारावीचा मानाचा राजा आणि असं आता आपण टर्न मारूया इकडनं आणि आपल्या समोरच आहे ही मूर्ती इकडे, मस्त एकदम. आता आपल्याबरोबर जी मुलं होती त्यांनी आपल्याला तेवढाच साथ दिलेला आहे आणि यापुढील गणपती दाखवणार आहे. तुझं नाव काय? जयेश नारायण. जयेश आपल्या बरोबर आहे. तर पुढच्या गणपती आपण आता ह्याच्यासोबत बघूया कारण का आपल्याला इथला काही माहिती नाही. तर आता आपण आहे ना परत गल्ल्यांमधनं परत मेन रोडवर आलेलो आहे. कारण काय कुठे गणपती या साईडला आहे, कुठे गणपती या बाजूला आहेत. तर प्रथम किती असा मतलब काय बोलतात त्याला, गोल 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 फिरायला लागतं आपल्याला. फार गल्लीमध्ये एवढे मोठे मोठे गणपती ना बघून एकदम भारी वाटतं. असं कसं वाटतं की अरे इथं मूर्ती गेली कशी आतमध्ये. हा ना, खूप म्हणजे इथे पण एक बघण्यासारखं आहे म्हणजे धारावीमध्ये पण. तेच आता आम्ही एक्सप्लोर करतोय. तुम्ही पण या गाईज आणि येऊन बघा इथं. हा, तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल. तर आपण बघूया कोणता पुढचा गणपती आपल्याला बघायला भेटतोय. आता आपण आलोय धारावीचा धुम्रवर्ण इथे. हा मेन रोडवरच इथे गणपती आहे. आतमधून घेऊया आता आपण दर्शन इकडे. खूप मस्त अशी मूर्ती आहे ही. गणपतीच्या मंडपामध्ये आपण आलेलो आहे आणि एक गोष्ट आपल्याला इथे बघायला भेटते, सगळीकडे लहान मुलं खूप आहेत गणपतीच्या मंडपामध्ये आणि सुंदर अशी मूर्ती धारावीचा धुम्रवर्ण ह्याची.
तर आता आपण आहे ना रस्त्याच्या मधोमध उभा आहे बरोबर, हे बघा इकडे पण आणि इकडे पण, आणि हा जो दिसतोय तुम्हाला धारावीचा गणराज मस्त एकदम हत्तीवर बसलेला आहे आणि एवढी छान मूर्ती वाटते ना ही. आता आपण जरा सिनेमॅटिक एन्जॉय करूया. तर हा होता धारावीचा गणराज, एक नंबर मूर्ती मस्त एकदम. आता आपण तिकडे बघितला ना तो होता धारावीचा गणराज. आणि जर आपण पुढे आलोय तर आपल्या समोर आहे एवढी मोठी मूर्ती बाळा गणपती, जॉली फ्रेंड्स यांच्या मंडळाचं नाव आहे आणि ही 24 फूट उंच मूर्ती आहे. ही बघा बरोबर रस्त्यावर आहे ही, लागूनच ही बघा. आता आपण एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या बघतोय ना, या बाईमुळे बघायला भेटणार आपल्याला. हा सगळे मंडळ दाखवतोय आणि आता आपण पुढची मूर्ती पण हाच दाखवणार आपल्याला. मुंबईचा महागणपती आता आपण बघणार आहे. चला आपण आलोय केडी तमिलन ब्रदर्सच्या इथे आणि एक अजून सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते. नरसिंहाचा अवतार आहे मागे आणि गणपती पण थोडा अलग याच्यामध्ये बनवलेला आहे आणि खूप छान असा वाटतोय. साऊथ इंडियन टाईप मध्ये पूर्ण ही थीम आहे गणपतीची. इथे गणपती आहेत ना सगळे चालत चालतच करायला लागतात. बाईक असेल तर बाईक एका ठिकाणी पार्क करा. आणि आता आम्हाला पण थोडं चाय पाणी पितोय आम्ही, सगळं थकलोय. नाही जाऊ शकत, जेवढा पायी चालून होणार तेवढं चांगलं आहे. आता थोडी चाय पिऊया आपण, ब्रेक घेतलाय टी ब्रेक आणि मग पुढे जाऊया. तर आता आपण इथे आलोय धारावी 90 फीटचा विघ्नहर्ता आहे हा आणि ही त्यांची सुंदर अशी मूर्ती इथे रोडच्या बाजूलाच आहे. इथे हे बघा इथे रोड आहे आणि सगळे लाईनीमध्ये आपण गणपती बघत आलेलो आहे इथे. आता आपण पुढच्या मंडळामध्ये आलोय, धारावीचा गणराज आहे इथे आणि यांची पण एक सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते. इथे तुम्ही बघणार ना, इथे मस्त विमानावर आहे ना गणपती बसलेला आहे, खूप क्यूट वाटतोय. आणि इथे जो एक आहे ना हा तबलावर वरती उभा आहे. मंडळीनं तो आता आपण आलोय मुंबईचा महागणपती येथे आणि समोरच महागणपतीचं मंडप आहे. इथे खूप मोठा मंडप इथे आहे. आतमध्ये जाऊन बघूया आणि आपण दर्शन घेऊया आता. मुंबईचा महागणपती धारावीमध्येच बसतो, खूप सुंदर मूर्ती आहे ही. आणि आता आपण पुढच्या मंडळाकडे जाऊया. आता आपण आलोय धारावीमध्येच आहे हिंदुत्वाचा राजा आणि मस्त मूर्ती आहे ही. जी गेल्या वर्षी चिंतामणीची मूर्ती होती ना तशी मूर्ती आहे ही, छान अशी बघा.
आता अजून एका मंडळाकडे आपण आलेलो आहे आणि माझ्या समोरच ते मंडळ आहे धारावीचा गजवक्र. खूप सुंदर मूर्ती माझ्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवतो आता. आपल्या समोरच आहे धारावीचा गजवक्र. खूप मोठी मूर्ती आपल्याला अशी बघायला भेटते आणि अशी रोडच्या बाजूलाच आहे ही बघा. तुम्ही बघणार नाही ते उंदरावर पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर आपला गणपती बाप्पा बसलेला आहे. तर आता आपण बघतोय धारावी खाडीचा राजा हा. आपण इथे रोड साईडला जाई इकडनं बघणार ना, आम्हाला तिकडे जाता जाता मध्येच दिसलेला आहे. खूप मस्त मूर्ती अशी आहे ही. या गणपतीच्या इथे बघणार ना, खूप छान छान इकडे मॅसेज या लोकांनी लिहिलेले आहेत हे बघा. आणि तिथे पण आहे. मित्रांनो, आपण आता इकडनं समोरून चालत आलो होतो, परत मी रस्त्याच्या मध्ये उभा आहे आणि हा बघा, हा आहे धारावीचा महासम्राट. खूप मोठी मूर्ती अशी याची आहे, धारावीचा महासम्राट. हा बघा. मंडळी, तो आता आपण आलो आहे धारावीचा श्रीपती. इथे पण एक खूप मोठी उंच मूर्ती बसते आणि या गल्लीमधनं ती कशी नेत असतील ना, तुम्हाला मी ती गल्ली दाखवतो कशी आहे ती. खूप मोठी मूर्ती इकडनं घेऊन जातात. आपण बघूया गल्ली ती पुढे आहे. तर आता आपण ना या गल्लीतून आलो होतो. या गल्लीतून तर गणपती येऊ शकतो, इझी आहे. पण ही जी समोर जी गल्ली आहे ना, ही बघा दिसते ना ही तुम्हाला, धारावीच्या श्रीपतीची. ही गल्ली एवढी लहान आहे ना, या गल्लीतून गल्लीतून गणपती इकडनं आतमध्ये जातो. तर आता आपण ना कॅमेरा चालू ठेवूया आणि ही गल्ली बघा केवढी तुम्ही लहान आहे इथे. आणि आपण आता गणपती इकडनं बघणारच आहे लवकर. हे बघा किती लहान गल्ली आहे. आणि या लहान गल्लीमधनं हा धारावीचा श्रीपती इकडे विराजमान व्हायला येतो. आणि ही मूर्ती आपण बघितली होती परेल वर्कशॉपमध्ये, याचं आपण आगमन पण केलं होतं. खूप मस्त आणि खूप मोठी मूर्ती हे बघा तिकडनं या गल्लीतून इकडे येते. आता आपण आलो आहे धारावीचा राजाच्या इथे. समोरच भव्य अशी मूर्ती आहे, आपण आतमधून दर्शन घेऊया. तर आपण आहे ना आता धारावीचे सर्व गणपती जे मोठे मोठे गणपती आहेत आपल्या गल्ल्यांमध्ये राहतात
ते आपण एक्सप्लोअर केलेले आहेत. तर ह्या माझ्या मित्रामुळे मला हे सगळं शक्य झालेलं आहे. आम्हाला इथलं काहीच माहिती नव्हतं, सगळे गणपती आम्हाला ह्यांनी दाखवलेले आहेत. तर याचा खूप खूप धन्यवाद. तर आपण आता इथे ब्लॉग संपवतोय. तर भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती.